जाण्याची प्रेरणा काय नाहीये, एकदम वैराग्य आहे आमचं. हेच सोयरे आहेत सगळे माझे. आमच्या आयुष्यात असे चमत्कार आहे. आळंदीपासून सासवडपर्यंत प्रवास पूर्ण करून आज हजारो वारकरी सासवडमध्ये मुक्कामाला थांबले आहेत. प्रत्येक दिंडीचा मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आज आपण पद्मशाली मार्कंडेय महामुनी या दिंडीसोबत आहोत. चला त्यांच्या सहवासात एक दिवस जगून पाहूया. नमस्कार. आज आपण वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो आहोत. आता सगळेजण जेवण करून इथे विश्रांती घेत आहेत. थोड्याच वेळात इथे अभंग व हरिपाठ सुरू होईल, तर आपण जवळून बघूया. चार भिंती नसल्या तरी घरपण आहे, आराम नसला तरी समाधान आहे, आणि थकवा असला तरी चेहऱ्यावर हसू आहे. विठ्ठलाच्या नावाने चालणाऱ्या या प्रवासात प्रत्येक तंबू एक कथा सांगतो, श्रद्धेची, एकतेची आणि साधेपणाची. या तंबूमध्ये फक्त वारकरी राहत नाहीत, इथे राहते एक परंपरा. इथे कुणाकडे आलिशान सुविधा नाहीत, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. कदाचित हाच वारीचा खरा अर्थ आहे. कमी गोष्टींमध्ये भरभरून आनंद शोधणे. सामानाची गाडी, पाण्याचा टँकर आणि ही साधी व्यवस्था, या सगळ्यांमागे एकच ध्यास, विठ्ठल. आता आपण पद्मशाली मार्कंडेय महामुनी दिंडी सोबत आहोत आणि हे यांनी सुरुवात केली होती या दिंडीची आणि हे चालक आहेत त्याचे. आपण यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं यांनी काय सुरुवात केली. तुमचं नाव काय आहे? विठ्ठल गंगाराम म्हणतो. आणि किती वर्ष तुमचं वय? माझं वय आता 76 आहे. आणि किती वर्ष झाले तुम्ही सुरू केलं? 1999. 1999. झाले बरेच वर्ष झाले. हो, बरेच वर्ष. आणि तुम्हाला काय प्रेरणा आली की तुम्ही ही दिंडी सुरू केली? तर आमचे एक आम्ही विठ्ठल मंदिर मध्ये पद्मशाली आमचं समाज मंदिर आहे, त्यात आम्ही भजन वगैरे करतो. तिथे आमच्या समाजामध्ये एक व्यक्तीना इच्छा निर्माण झाली. त्यांनी इच्छा निर्माण केली, आपण एवढं हे करतो, आपला समाज एवढा मोठा आहे, पद्मशाली समाज म्हणजे मोठा आहे आमचा, तर तुम्ही आपण दिंडी काढावं, आपली पण समाजाची दिंडी असावी असं म्हणून ते शंकरराव अनमल म्हणून होते. त्यांनी म्हणतात तुम्हाला एवढं तू भजन करतो, हे करतो, त्याच मग आपलं दिंडी पण निघाली पाहिजे आपल्या समाजाची, म्हणून आम्ही ते सुरू केलं तेव्हापासून. आणि सुरुवातीला किती लोक होते तुमचे? सुरुवातीला 100 लोक होते फक्त, आणि आता हळूहळू वाढत 450 पर्यंत होते. 400 मध्ये 450 झाले. पुन्हा आम्ही थोडं हे करत म्हणजे याच्यासाठी आम्ही कॉन्स्टंट म्हणजे शिस्त राहावा म्हणून आम्ही थोडं 250 पर्यंत आम्ही आता आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ दिला, तुम्ही बोललात. आता ऐकूया अखंड वारी करणाऱ्या या वारकऱ्यांचा अनुभव त्यांच्या शब्दात. तुमचं वय किती? माझं वय 70 वर्ष. आणि नाव? बळीराम मुंजाजी खुडे, नांदेड. अच्छा. आणि किती वर्ष झाले तुम्हाला वारीला? वारी मी तसं पंढरपूरची वार्षिक वारी 1984 पासून करतो आणि पैदल वारी 2003 पासून. मी सर्व्हिसला होतो, माझी 2 वर्ष 2003 ला सर्व्हिस बंद झाली, तेव्हापासून माऊलीच्या पायी सोहळ्यात. आणि तुमचा असा एखादा क्षण असेल की तुम्ही कधीच विसरू शकत नाही वारीचा? आहेत ना, भरपूर तसे. आम्हाला वारी म्हणजे असे भरपूर आतापर्यंत क्षण आहे. वारीमध्ये पाऊस आहे, एखाद्या वेळेस अशा परिस्थिती येते, दिंडी बसते गर्दीमध्ये, काही समजा रात्री खूप पडते, एखाद्या वेळेस जेवणाचा आमचा प्रसंग राहून जाते. आणि आम्हाला एक वेळ असा प्रसंग आला की वारीमध्ये खूप गर्दी झाली, जेवणाचं जे साहित्य असते ते येणारी गाडी आली ती, ज्या ठिकाणी गेलो तिथं त्या ठिकाणी आम्ही असं आरती करून बसल्याबरोबर असे लोक आहेत जेवणाचे हे गुण जेवण आणलं त्यांनी ऑटोमॅटिक जेवण सर्व एवढं जेवण आणलं त्यांनी, संपूर्ण दिंडीला पुरेवले एवढं. आणि पुन्हा ते जेवण गेल्यानंतर आमची गाडी आली, तर त्याने असं सांगलं आम्हाला की आमची बाजूला दिंडी असते, आमच्याकडे अन्न शिल्लक राहील आणि पुन्हा आम्ही घेऊन आलो. तर ते असा प्रसंग झाला, सकाळी बघलं ती दिंडी सुद्धा नव्हती. हे असं मग
खूप खूप आमच्या आयुष्यात असे चमत्कार घडले. आयुष्यभराची वारी आणि विठ्ठलावरची अखंड श्रद्धा, त्या भावनांना शब्दांची गरजच नव्हती. डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक अश्रू विठ्ठलावरील प्रेम, विश्वास आणि भक्तीची कहाणी सांगत होता. हरिपाठ सुरू झाला की प्रत्येक वारकरी पुन्हा नव्या उत्साहाने विठ्ठलाच्या नामात रंगून जातो. प्रत्येक पाऊल भक्तीने भरलेलं आणि प्रत्येक चेहरा विठ्ठलाच्या आनंदात हरवलेला. या तालावर ते फक्त नाचत नव्हते, ते विठ्ठलाच्या नामात पूर्णपणे हरवून गेले होते. हरिपाठ सुरू असताना चहाची तयारी सुरू झाली. वारीत प्रत्येक छोटी सेवा महत्वाची असते आणि आम्हालाही वारकऱ्यांसाठी चहा बनवण्याची संधी मिळाली. डोक्यावर तुळस घेताना मन मात्र आपोआप विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झालं. त्या क्षणी मी फक्त एक प्रेक्षक नव्हते, तर त्या भक्तीचा एक छोटासा भाग झाले होते. हरिपाठ संपला आणि स्वयंपाकाची वेळ झाली. प्रत्येकाने आपापली जबाबदारी हातात घेतली. कुणी पोळ्या, कुणी भाजी, पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, वारकऱ्यांची सेवा. या सेवाभावाने तयार झालेल्या प्रसादाचा आस्वाद घेण्याचं भाग्य आम्हालाही मिळालं. साधं जेवण, पण त्यातली चव आणि आपुलकी मनात कायमचं घर करून गेली. बाजूची दिंडी जी आहे इथेच साईडला, तिथे आलोय आता. त्यांना विचारतोय की माऊली, तुम्ही तुमचं नाव काय पहिले सांगा. गणपती ठोकर. आणि तुम्ही किती वर्षापासून या दिंडीला येत आहे? मी 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून. आणि काय अनुभव तुमचा, काहीतरी अनुभव सांगा जो तुम्ही असा काहीतरी घेतला असेल एवढ्या वर्षांमध्ये. वा रे वा. काय अनुभव आहे? अनुभव आलाच आपल्याला. काय अनुभव आला? तेच असं काहीतरी आपल्याला सुखी गरिबी होतो, सुखी होतो. म्हणजे विठू माऊलींनी तुम्हाला सगळं दिलं जे तुम्हाला हवंय. कॅमेरा कदाचित ते पूर्णपणे टिपू शकला नाही, पण प्रत्यक्षात नजरेच्या टप्प्यात जिथवर पाहावं तिथवर फक्त दिंडीच दिंडी दिसत होती. या दिंडीपर्यंत आपण पोहोचू शकलो ते माझ्या मैत्रिणीच्या आजींमुळे. त्या अनेक वर्षांपासून या दिंडीसोबत पंढरपूरची वारी करतात. चला त्यांच्याशी थोडा संवाद साधू. आजी, तुमचं नाव? विमल नारायण गड्डम. तुमचं वय? वय 71. तुम्ही कुठून आलात आता? आता मी पुण्याहून आले आहे. पूर्ण पंढरपूर पर्यंत? आळंदी ते पंढरपूर दर महिन्याला पण वारी आहे आणि आषाढ वारी दर महिन्याला आपण 15-16 वर्ष झाली. 16 वर्ष. आणि दरवर्षी तुमची जाण्याची प्रेरणा काय असते? म्हणजे आमची जाण्याची प्रेरणा काय नाहीये, एकदम वैराग्य आहे आमचं. हेच सोयरे आहेत सगळे माझे. माझे घरचे सोयरे नाही, हे सगळे माझे सोयरे आहेत. माझे मायबाप आहेत सगळे. आणि वारीचा तुमचा असा एक अविस्मरणीय अनुभव असेल तुम्हाला? अनुभव खूप आले मला. हो का? आले. एखादा अनुभव तुम्ही असं सांगू शकता? कसला अनुभव? माझ्यावरून मी दर महिन्याला 2 वाऱ्या आहेत माझी, आळंदीची पंढरपूरची. एक ते आपले माझे मायबाप घेऊन जातात, घेऊन येतात. बस तेवढंच माझा अनुभव. आणि ते दर महिन्याला उत्साहाने जाते मी. आणि आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुणांना तेच संदेश देते, सगळ्यांनी नामस्मरण करा, कोणत्याही गोष्टीला जाऊ नका, सारखं मोबाईल मध्ये बघू नका.
मोबाईल वर चांगलं चांगलं काय आहे ते घ्यायचं, आपल्या पद्धत पाळून घ्यायचं, वाईट ते सगळं सोडून द्यायचं. आताच्या काळाला मोबाईलनी सगळं खराब करायला लागले सगळ्यांना. लहान लहान पोरांना सवय करतात. हे शिकवण आई वडिलांचीच आहे. आई वडिलांनी कडकपणा केलं तर हे असं होत नाहीये. रामकृष्ण हरी. एवढं बोलून मी माझं पूर्ण करते. वारकऱ्यांसोबत घालवलेला हा एक दिवस आम्हाला आयुष्यभरासाठी खूप काही शिकवून गेला. साधेपणातलं समाधान, निस्वार्थ सेवाभाव, एकोप्याची ताकद आणि विठ्ठलावरील अढळ श्रद्धा, हे सगळं आम्ही फक्त पाहिलं नाही तर मनापासून अनुभवलं. हा दिवस, ही माणसं आणि या आठवणी कायम आमच्या मनात जपून राहतील. वाट संपली तरी आठवणी संपत नाही. विठ्ठलाचं नाम मनात असेल तर वारी कधीच थांबत नाही. रामकृष्ण हरी.